चिमाजींकडून आलेल्या विजय वार्तेने बाजीरावांचे मन ताजेतवाने झाले होते. पोर्तुगीजांविरुद्ध पुढचे डावपेच ठरवण्यासाठी उभय बंधूंचा पत्रव्यवहार चालू होता. काशीबाईंचे सारे लक्ष शिवालयाच्या बांधकामात लागून राहिले होते. बांधकाम मासाभरात पूर्ण झाले. मंदिरावर कळस चढला. पहिली तेलवात, पूजाभिषेक सारं काही बाजीराव आणि काशीबाईंच्या हस्ते पार पडलं. मंदिरात नित्यनेमाने नैवेद्य आरती होईल याची व्यवस्था लावून दिल्यावर काशीबाईंचे मन समाधान पावले. दोघेही मंदिराच्या गर्भगृहातून बाहेर आले. काशीबाईंनी देवालयाचा परिसर रायांना फिरून दाखवला. काशीबाईंनी बांधलेली ही पहिलीच वास्तू. रायांना त्यांचे अपार कौतुक वाटत होते. देवालयाची रचना हवेशीर आणि प्रशस्त होती. दर्शनबारी, मंडप, गाभारा कारागिरांनी सुबक साकारला होता. गाभाऱ्यातील शिवपिंडीवरून नजर ढळत नव्हती. साक्षात शिवपार्वती इथे वास करून आहेत असा पाहणाऱ्यांना भास होत होता. अर्धप्रदक्षिणा करून दोघेही नक्षीदार दगडी ओवरीजवळ आले. बाजीराव ओवरीवर टेकले. काशीबाईही जवळ बसल्या. काशीबाईंच्या कपाळावर खेळणारे केस, चेहऱ्यावरचे तृप्त भाव पाहून बाजीरावांना समाधान वाटले. काशीबाईंकडे किंचित झुकून ते म्हणाले, मंदिर तर सुरेख झाले, परंतु एक गोष्ट आमच्या लक्षात आली नाही. कोणती गोष्ट? काशीबाईंनी रायांच्या डोळ्यातले मिश्किल भाव टिपत विचारले. काशीबाईंच्या चर्येवरचे प्रश्नार्थक भाव निरखित बाजीराव म्हणाले, बांधकामाच्या खर्चाची यादी आमच्याकडे न पाठवता तुम्ही सारा खर्च तुमच्या खाजगीतून का केलात? तुम्ही आम्ही दोन नाही, एक आहोत. या साऱ्या चर्चा काय केवळ बोलण्यापुरत्या? पापपुण्याचा विषय निघताच तुम्ही स्वतःचं वेगळं खातं उघडलं. बाजीरावांचे ते बोलणे ऐकून काशीबाई मोकळेपणाने हसल्या. पदर ठीक करत त्या म्हणाल्या, तसं नाही. ज्यांच्या यशाची कामना करताना मंदिर बांधणीचा संकल्प मनात आला, त्यांच्याकडे खर्चाची यादी पाठवणं मनाला रुचलं नाही इतकंच. इकडे काही द्यावं वाटतच असेल तर मंदिराला नाव द्यावं. काही क्षण विचारात हरवून बाजीराव म्हणाले, मागे श्रीरंगपट्टणमच्या मोहिमेवर असताना रामेश्वरास दर्शनास जाण्याचं आमच्या फार मनात होतं, परंतु इकडे निजामाचा उच्छाद रोखण्यासाठी छत्रपतींनी आज्ञा केली आणि आम्हाला तातडीने परतावं लागलं. गाभाऱ्यात दर्शन घेत असताना आमच्या मनातला तो सल पुसण्यासाठी जणू तो रामेश्वरच या रेवाकाठी अवतरला आहे असे वाटले. त्यामुळे या मंदिराचं नाव रामेश्वर महादेव मंदिर असं ठेवा. भारावलेल्या काशीबाईंनी आनंदाने मान डोलावली. दोघेही उठून मंदिराच्या बाहेर आले. दर्शनाची रांग कोसभर लांबली होती. सारे खोळंबले होते. चकित होऊन काशीबाई त्या गर्दीकडे पाहत होत्या. रांगेच्या अग्रभागी असलेले राणोजी बाजीरावांना मुजरा करून म्हणाले, रायांचं मंदिर पाहायचं म्हणून साऱ्यांनी गर्दा केला आहे जी. मल्हाररावांनी तर पायंडा पाडलाय. नर्मदा ओलांडण्यापूर्वी प्रत्येकाने इथं दर्शन घ्यायचं, मगच नदी पार करायची. काशीबाई आणि बाजीराव ते ऐकून कौतुकाने हसले. राणोजी दर्शनासाठी मंदिरात गेले. दर्शनासाठी लागलेली ती अखंड रीघ पाहून काशीबाईंचा चेहरा उजळून गेला होता. त्यांच्याकडे पाहून बाजीराव म्हणाले, पदरचा एवढा खर्च करून काय उपयोग पेशवेनबाई? आमचे लोक तर हे मंदिर आम्हीच बांधलं असं म्हणतायत. खुदकन हसून काशीबाई म्हणाल्या, इकडच्या यश कीर्तीत भर पडली. चोहीकडून विजय वार्ता समजल्या. शिवशंभूने आमच्या सेवेचं फळ पदरात घातलं. आम्हास आणखी काय हवं? छत्रसाल पुत्रांमध्ये मुलुखाच्या वाटणीवरून बेबनाव झाला. हिरदेसाने बाजीरावांना भेटीचा न्योता पाठवला. भारतसिंगानेही पत्र लिहून बाजीरावांना हा तंटा सोडवण्याची मागणी केली. आपण आम्हाला थोरल्या बंधूंप्रमाणे आहात. आपला निर्णय आम्ही उभय बंधू मान्य करू. आपल्या आज्ञेत राहू असे आश्वासनही दिले.
खजुरीस जाऊन बाजीरावांनी छत्रसाल पुत्रांची भेट घेतली. 2.5 लक्ष उत्पन्नाच्या मुलखावरून सुरू झालेला तंटा प्रत्येकी 1.25 लक्ष उत्पन्नाचा मुलूख वाटून देऊन बाजीरावांनी संपवला. या उपर दिल्ली, प्रयाग येथे होणाऱ्या मोहिमांवर बुंदेल्यांनी मराठ्यांची साथ करावी. मोगल वा राजपुतांशी कोणतेही व्यवहार, करार मदार करण्यापूर्वी आम्हाला इत्तला करावी, अशा अनेक सूचना देऊन बाजीराव काशीबाईंसह पुण्यात परतले. पुण्यात उन्हाळ्याचे दिवस होते. 2 दिवसांनी अक्षय तृतीयेचा सण होता. थोरल्या वाड्यात त्यानिमित्ताने अनुष्ठान आणि ब्राह्मण भोजन होणार होते. होमशाळेत त्याची तयारी चालू होती. त्याच दिवशी साताऱ्याहून नानासाहेबांचे आगमन झाले. नानासाहेब काही फडकरी कामे घेऊन साताऱ्याहून पुण्यास आले होते. पुढचे 8 दिवस त्यांचा मुक्काम पुण्यातच होता. नानांच्या आगमनाची वार्ता ऐकून काशीबाईंना आनंद झाला. सारं आन्हिक आटोपून नाना भेटायला येतील म्हणून काही वेळ त्या महालातच प्रतीक्षा करत राहिल्या. 3रा प्रहर सुरू झाला तरीही नाना भेटीस न आल्याने काशीबाईंनी सेवकाकडे चौकशी केली. सेवक अदब दाखवत म्हणाला, नानासाहेब मातोश्रींच्या महाली दर्शनासाठी गेले तेव्हा श्रीमंतांची खलबतखान्यात येण्याची आज्ञा झाली. ते परतले की बाईसाहेबांचा निरोप देतो. साताऱ्याचा सविस्तर वृत्तांत ऐकल्याशिवाय नानांची सुटका होणार नाही हे काशीबाईंनी ओळखले. त्यांची चर्या हिरमुसली झाली. विचार करत त्या म्हणाल्या, नाना थकले असतील, ते परततील तेव्हा आम्हास निरोप दे, आम्हीच त्यांच्या भेटीस जाऊ. सेवकाने मान डोलावली. मुजरा करून तो निघून गेला. 3रा प्रहर संपत आला तेव्हा सेवकाने नानासाहेब खलबतखान्यातून परतले असल्याची वर्दी दिली. लगबगीने उठून काशीबाई नानांच्या दालनाकडे आल्या. दालनात नाना एकटेच होते. मंचकावर बसून समोरच्या समयीच्या ज्योतीकडे एकटक पाहत ते विचारात गढून गेले होते. मूर्तिवत बसलेल्या नानांना पाहून काशीबाई प्रसन्न हसून मंचकाजवळ आल्या. नानांची विचार समाधी अजूनही भंग पावली नव्हती. डोळ्यात राग, कपाळावर आठ्या, वळणाऱ्या मुठी, विचारात हरवलेली मुद्रा असा नानांचा अवतार पाहून काशीबाई व्यथित झाल्या. मार्दवयुक्त स्वरात त्या म्हणाल्या, नाना, कसले एवढे विचारात हरवलाय? काशीबाईंच्या आवाजाने नानासाहेब भानावर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात पालटले. काशीबाईंना हाताला धरून मंचकावर बसवत ते नम्रपणे म्हणाले, ताई, तुम्ही कशाला तस्ती घेतलीत? आम्ही आता नमस्कारासाठी तिकडेच येणार होतो. एक वेळ आम्ही भेटायला आलो तर कुठे बिघडलं? काशीबाई म्हणाल्या. नानासाहेबांनी मातोश्रींना नमस्कार केला. त्यांच्या तब्येतीची आपुलकीने विचारपूस केली. मोघम बोलणं झाल्यावर काशीबाईंनी पुन्हा विचारले, नाना, कसल्या एवढ्या विचारात हरवला होतात तुम्ही? आम्ही समोर येऊन उभ्या ठाकलो तरीही पत्ता लागला नाही तुम्हाला. काशीबाईंची नजर टाळत नानासाहेब म्हणाले, आमचे बंधू सदाशिव आणि रघुनाथ कुठे आहेत? त्यांना भेटायला आतुर झालो आहोत आम्ही. नानांच्या प्रश्नाचं उत्तर न देता काशीबाईंनी पुन्हा विचारले, नाना, आमची आज्ञा आहे. तुमच्या मुठी कोणत्या विचाराने वळल्या जात होत्या ते सांगा आम्हाला. तुमच्या चेहऱ्यावर संतापाचे असे भाव आम्ही पूर्वी कधीही पाहिले नाही. नानासाहेबांनी काही क्षण ममत्वाचा वर्षाव करणाऱ्या काशीबाईंच्या भावुक नेत्रांकडे पाहिले. मग मान खाली वळवून ते म्हणाले, आज्ञा मागे घ्यावी ताई, तुम्हाला ही मसलत ऐकवणार नाही. काशीबाईंचे मन त्या बोलांनी सरकले. तरीही मन घट्ट करून निर्धाराने त्या म्हणाल्या, आम्हाला सांगावं नाना, आम्हाला काही व्हायचं नाही. झालंच तर तुमच्या मनावरचं ओझं हलकं होईल. नानांनी काही वेळ आढेवेढे घेतले. काशीबाईंच्या आज्ञेपुढे हतबल होऊन त्यांनी मनातले शल्य बोलून दाखवायचे ठरवले. अचानक वीज कडाडावी तसा नानांच्या मुखातून सवाल बाहेर पडला, ताई, या मस्तानीबाई कोण आहेत? काही बोलण्यापूर्वी काशीबाईंचे ओठ क्षणभर थरथरले. वयात आलेल्या आपल्या कळत्या लेकाला याचं उत्तर कसं आणि काय द्यावं
या विचाराने काशीबाईंच्या मनात काही वेळ विलक्षण उलथापालथ झाली. मग आवंढा गिळून त्या नेहमीच्या मृदू हसऱ्या स्वरात म्हणाल्या, त्या तुमच्या दुसऱ्या मातुश्रीच आहेत. रघुनाथाने एवढेच दुसरे बंधूही आहेत तिकडे तुम्हाला, कृष्णराव नावाचे. नानासाहेबांच्या ओठांवर अनेक प्रश्न गर्दी करत होते. आपल्याकडून कोणताही अन्मान होणार नाही याची काळजी घेत त्यांनी पुढे विचारले, मग ते आपल्यासोबत या हवेलीत का राहत नाहीत? त्यांच्या महालाचं काम अद्याप बाकी आहे. काशीबाई क्षणाचाही विलंब न लावता म्हणाल्या, ते होईल तेव्हा त्याही इकडेच येतील. नानासाहेब क्षणभर गोंधळलेल्या अवस्थेत काशीबाईंकडे पाहत राहिले. काशीबाईंनी विचारले, परंतु तुम्हाला हे सारं कोणी सांगितलं आणि स्वारींच्या खाजगीबद्दल बोलण्याची हिंमत तरी कोणी केली? सुमंत आणि यशवंतराव प्रभू, नानासाहेब उत्तरले. काय म्हणाले ते? काशीबाईंनी विचारले. नानासाहेब काही वेळ गुमान झाले. काशीबाईंनी पुन्हा विचारले, सांगा नाना, काय म्हणतात हे लोकमस्तानीबाईंबद्दल? नानासाहेब उठून उभे राहिले. मंचकाच्या नक्षीदार पितळी कनाथीवर हाताची मूठ घट्ट पकडून मोठ्या कष्टाने ते सांगू लागले. ते म्हणतात, मस्तान एक यवन कलावंतीण आहे. तिच्यावर भाळून पेशव्यांनी तिला कोथरूडच्या हवेलीत ठेवलं आहे. हवेलीच्या सज्जात बसून ती जेव्हा पान खाते तेव्हा पानाचा पिंक तिच्या गळ्यातून उतरताना दिसतो. ते पाहायला लोक जमतात. पेशव्यांची तर एकही शाम तिचं नाच गाणं पाहिल्याशिवाय सरत नाही. आताशा त्यांचं दौलतीच्या कामावरचं लक्षही उडालं आहे. ते सारं ऐकताना कानात कोणीतरी शिस्याचा रस ओतावा अशा असह्य वेदना काशीबाईंना झाल्या. नजरेत घृणास्पद भाव उतरले. सुन्नपणे त्या म्हणाल्या, आमच्या कानांना केवळ स्वारींच्या यशाचे गोडवे आणि दिगंत कीर्ती ऐकण्याची सवय आहे नाना. तुमचं म्हणणं योग्यच होतं. हे सारं आम्हाला मुळीच ऐकवणार नाही. नानासाहेबांच्या डोळ्यांच्या कडा आरक्त झाल्या होत्या. पण आम्हाला ऐकावं लागतंय मातुश्री. आजवर आमच्यासमोर तीर्थरूप स्वामी आणि काकास्वामींबद्दल बोलण्याची कोणाची टाप नव्हती. त्यांच्या हर एक बोलाचं आमच्याकडे चोख प्रत्युत्तर होतं. आता मात्र आम्ही पुरते पेचात सापडलो आहोत. त्या मसलतीत काही बोलावं तर तीर्थरूपांच्या खाजगीबद्दल बोलल्याची अमर्यादा होते. नाही बोललो तर पितृनिंदा श्रवण केल्याचं पातक माथी लागतं. तुम्हीच सांगा, आम्ही काय करावं? काशीबाईंचे संवेदनशील मन ते ऐकून होलपटले. स्वतःला सावरून निश्चयी स्वरात त्या म्हणाल्या, नाना, आम्ही सासूबाईंप्रमाणे राजकारणात तरबेज नाही. तरीही आई म्हणून आम्ही सांगतो ते ध्यानात ठेवा. दौलतीच्या बाहेरच्या शत्रूंना नमवणं हे प्राक्तन नियतीने स्वारींच्या भाळी लिहिलं होतं. ते त्यांनी चोख केलं. त्यामुळेच तर खुद्द दिल्लीच्या वजीरानेही तुमच्यासमोर शस्त्र ठेवलं. बाहेरचे कोणी शत्रू तुम्हाला उरलेच नाहीत. म्हणूनच या अंतर्गत शत्रूंना नमवणं हेच तुमचं प्राक्तन समजा. ही कसोटी भविष्यात तुमच्या कामी येईल. काशीबाईंच्या बोलण्याचा नानासाहेबांनी काही क्षण विचार केला. त्यांच्या शांत मधुर बोलांनी नानांच्या मनातलं वादळ खरंच शमवलं होतं. मनावरचं ओझं दूर केलं होतं. जशी आज्ञा मातुश्री. नाना चेहऱ्यावर हसरे भाव आणत म्हणाले. काशीबाईंनी मायेने त्यांच्या चेहऱ्यावरून हाताची बोटे उतरवली आणि कानशिला जवळ मोडली. मग महाली परतत असताना दरवाजापाशी पाठमोरे वळून त्या नानांना पुन्हा म्हणाल्या, आणि भाऊजींना यातलं काही तुर्तास सांगू नका. त्याने प्रकरण आणखी चिघळेल. अक्षय तृतीयेला वाड्यात अनुष्ठान पार पडले. 8 दिवस राहून नानासाहेबही साताऱ्यास परतले. काशीबाईंच्या मनात अजूनही नानासाहेबांचे बोलणे घोळत होते. त्यांनी नानांची समजूत घातली होती, परंतु स्वतःची समजूत त्या घालू शकल्या नव्हत्या. एके दिवशी काशीबाई महालाच्या सज्जात उभ्या राहून बाहेर पडणारा मृगाचा पाऊस पाहत होत्या.
वळवाचा तो धोधारी पाऊस शांत झाला तेव्हा काशीबाई आतल्या दालनात आल्या. दालनात बैठकीवर बसलेल्या बाजीरावांना पाहून लगबगीने पुढे येत त्यांनी विचारले, आपण कधी आलात? तुम्ही मृगाच्या पावसाचा आनंद घेत होतात तेव्हा, बाजीराव म्हणाले. आम्ही आनंद घेत नव्हतो, विचारात गढून गेलो होतो, काशीबाईंनी सांगितले. पावसानंतर हवेत थंडावा आला होता. अधूनमधून येणारी वाऱ्याची झुळूक सुखावून जात होती. कसला एवढा विचार? बाजीरावांनी हातातल्या कागदांवरची नजर काशीबाईंकडे वळवून विचारले. आम्हाला काही बोलायचं आहे, काशीबाई बैठकीवर बसत म्हणाल्या. बोला, हातातल्या कागदावर आपला शिक्का उमटवत बाजीराव म्हणाले. काशीबाई हळुवार आवाजात म्हणाल्या, मस्तानीबाईंच्या महालाचं काम सुरू करावं, आमची काही हरकत नाही. बाजीरावांनी चमकून काशीबाईंकडे पाहिले. अचानक हे कसं सुचलं? बाजीरावांनी चकित होऊन विचारले. अचानक नाही, सर्व बाजूंनी विचार केल्यावर, काशीबाई म्हणाल्या. इकडून राजरोसपणे अनेकदा कोथरूडच्या हवेलीकडे जाणं होतं. उगाच लोकांना चघळायला विषय मिळतो. काशीबाई आणि बाजीराव काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. काशीबाई पुढे म्हणाल्या. सासूबाई रजावत असतील याची जबाबदारी आमच्यावर सोपवावी. मातोश्रींचा राग माहीत असूनही? बाजीरावांनी विचारले. सासूबाई आता आमच्यावर रागावणार नाहीत, शर्मेने मान वळवून काशीबाई म्हणाल्या. त्यांच्या गालावर झरझर लाली चढली. काशीबाईंच्या बोलण्याचा अर्थ जरा वेळाने बाजीरावांच्या ध्यानात आला. ते काही बोलणार तोच दासीने वर्दी दिली. अंबाजीपंत बाहेर खोळंबले होते. बाजीरावांनी त्यांना आत पाठवण्यास सांगितले. आत येताच मुजरा करून पंत म्हणाले. श्रीमंतांनी मोहर लावली असेल तर जमीनपत्रे आणि याद्या आमच्याकडे द्याव्यात. त्या पोटलीत ठेवून दप्तरी ठेवल्या म्हणजे आमची जबाबदारी संपली. समोरचे कागद पंतांकडे सुपूर्द करत बाजीराव म्हणाले. पंत काका, हे काम काही तातडीचं नव्हतं. तब्येत ठीक नसताना तुम्ही तस्ती कशाला घेतलीत? पंत किंचित हसून म्हणाले. काम हे तर निमित्त होतं श्रीमंत. खरे तर मुक्कामी जाण्यापूर्वी तुमचं दर्शन घ्यावं अशी तीव्र इच्छा झाली. पावलं आपोआप इकडे वळली. काशीबाईंच्या मनाला पंतांचे ते बोलणे ऐकून उगाच चुटपुट लागून राहिली. बाजीराव उठले. हात धरून त्यांनी पंतांना बैठकीवरील आसनावर बसवले. तब्येतीची विचारपूस केली. नानांसोबत साताऱ्यात मुतालिकी काम करत असलेल्या पंतांच्या चिरंजीवांची, महदोबा पंतांची प्रशंसा केली. कधी नव्हे ते अंबाजीपंत आज बाजीरावांना पूर्वीसारखं मोकळेपणानं बोलत होते. उभयतांच्या बोलण्यात सासवडमधील जुन्या आठवणी निघत होत्या. बाजीरावांच्या बालपणीचे प्रसंग ऐकून काशीबाईंना मोठी गंमत वाटत होती. घटकाभराने पंतांनी बाजीरावांचा निरोप घेतला. जाण्यापूर्वी बाजीरावांनी पंतांना गळाभेट दिली. पंतांचे मन बाजीरावांच्या त्या कृतीने भारावून गेले. भरल्या मनाने ते महालातून बाहेर पडले. पंत गेलेल्या दिशेकडे पाहत काशीबाई म्हणाल्या. पंत आज एवढं निर्वाणीचं का बोलत होते? विचार करत बाजीराव उत्तरले. पंत स्वामिनिष्ठ कर्मयोगी आहेत काशीबाई. अशा विभूतींच्या जाणीवा सामान्यांपेक्षा वरचढ असतात. काही गोष्टी त्यांना वेळे आधीच कळतात. दुसऱ्या दिवशी अंबाजीपंतांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची वार्ता आली. वाड्यावर शोककळा पसरली. नानासाहेब आणि पंतांचे चिरंजीव महदोबा पंतही साताऱ्याहून पुण्यास आले. अंबाजीपंतांचे दिवस पार पडले. मुतालिकी कारभाराची मानवस्त्रे महदोबा पंतांना बहाल करण्यात आली. अंबाजीपंतांना जाऊन आता 2 मास होत आले होते. तरीही त्यांची उणीव सर्वांनाच जाणवत होती. पंतांच्या वडिलकीच्या सल्ल्यांमुळे बाजीरावांना पितृछायेची कमतरता कधीही भासली नव्हती. आता मात्र ती पोकळी बाजीरावांना जाणवत होती.
एके दिवशी तालीम सकाळची रपेट झाल्यावर बाजीराव सवयीप्रमाणे मातोश्रींच्या नमस्कारासाठी त्यांच्या महाली गेले. राधाबाईंच्या महालात चिमाजीही हजर होते. चिमाजींचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. काय झालं आप्पा? काही दिक्कत? बाजीरावांनी विचारले. राऊ, मातोश्रींनी काशी यात्रेस जाण्याचा संकल्प केला आहे, चिमाजींनी सांगितले. मग त्यात गैर काय? रुजाम्यावर बसत बाजीरावांनी अगदी सहजपणे विचारले. राधाबाईंची चर्या उजळली. चिमाजी म्हणाले, उत्तर हिंदुस्थानातील राजकीय परिस्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला यात्रेस जाण्याचं पुढे ढकलावं असं वाटतं. बाजीरावांच्या डोळ्यात चिंतेचा लवलेशही नव्हता. समजावणीच्या सुरात ते आप्पांना म्हणाले. आप्पा, तीर्थयात्रेसाठी हिंदूंनी मुसलमान राज्यकर्त्यांना कर द्यावा, ते दिवस संपले आहेत आता. मराठ्यांची कधी धाड पडेल या भीतीने मोगल सरदार सुभेदार दबकून असतात. मातोश्रींच्या तीर्थयात्रेतून ही परिस्थिती सर्वसामान्यांपर्यंत पोचेल. उभ्या हिंदुस्थानात जनमानसात आपली प्रतिमा काय आहे हे तरी कळेल. बाजीरावांच्या बोलण्याने चिमाजींचे समाधान झाले नाही. काळजीच्या सुरात ते पुढे म्हणाले. राऊ, तुम्ही आजवर ज्यांचे नक्षे उतरवले ते सादत खान, रुस्तुम अली खान उत्तरेत सुभेदार आहेत. ज्याच्या हातातोंडाशी आलेला बुंदेलखंडाचा घास तुम्ही हिरावून घेतला तो मोहम्मद खान बंगश काशी प्रांताजवळ मोगल मनसबदार आहे. दिल्लीच्या वजीरास कमरुद्दीन खानास तुम्ही माळव्यात तह करावयास भाग पाडले. हा सल कमरुद्दीन खान आणि दिल्लीचा बादशहा विसरले असतील असं वाटतं तुम्हाला? राधाबाई मध्येच म्हणाल्या. आप्पा, राव म्हणत असतील तर त्यात तथ्य हे असेलच. आमच्या काळजीपोटी तुम्ही व्यर्थ चिंता करत आहात. चिमाजींचे समाधान करण्यासाठी बाजीराव म्हणाले. आप्पा, उत्तरेतील सर्व मोगल सुभेदार, राजपुतानातील सर्व राव उमराव यांना खलिते धाडा. मजकूर तुम्ही स्वतः लिहा. त्या साऱ्यांचं उत्तर आल्यावर मातोश्रींच्या सुरक्षेबाबत तुमची खातरजमा झाली तरच मातोश्री यात्रेस जातील. बाजीरावांचा हा विचार चिमाजींना पटला. बाजीराव पेशव्यांच्या मातोश्री उत्तरेत काशी, प्रयाग या क्षेत्रांच्या यात्रेस येणार आहेत हे सांगणारे खलिते सादत खान, कमरुद्दीन खान, मोहम्मद खान बंगश यांच्याकडे तसेच राजपुतान्यात रवाना झाले. 1-2 हप्ते जाताच खलित्याची उत्तरं यायला सुरुवात झाली. सर्वप्रथम मोहम्मद खान बंगशाचे पत्र आले. बंगशाने लिहिले होते. रावसाहेबांच्या मातोश्री या आमच्या मातोश्री. मी चाकर बादशहाचा असलो तरी आज्ञा पेशवा सरकारांची मानतो. मातोश्रींना आमच्या मुलखात कोणतीही दिक्कत होणार नाही. त्यांच्या सुरक्षेसाठी आमचे 5,000 खिदमतगार आग्र्यात तैनात असतील. बंगशाचे उत्तर वाचून सारेजण थक्क झाले. राधाबाईंना आपल्या पराक्रमी पुत्रांचे अपार कौतुक वाटले. पुढील 1-2 दिवसातच उत्तर हिंदुस्थानातील बाजीरावांच्या धाकाची प्रचिती देणारा दुसरा खलिता शनिवारवाड्यात येऊन धडकला. तो खलिता होता खुद्द दिल्लीच्या बादशहाचा. बादशहाने बाजीरावांच्या मातोश्रींची यात्रा विनाअडसर पार पडावी यासाठी ठिकठिकाणचे शाही परवाने पाठवले होते. राधाबाईंना नर्मदा सुखरूप पार करून द्यावी असा आदेश माळव्यातील मोगल सरदारांना दिला होता. नर्मदा पार होताच आमचे 1,000 स्वार मातोश्रींच्या रक्षणासाठी तैनात असतील. याशिवाय पेशव्यांच्या मातोश्रींच्या सन्मानासाठी 2 शाही गुरझबदारही आम्ही देत आहोत असे बादशहाने लिहिले होते. बादशहाचा हा खलिता वाचून उत्तर हिंदुस्थानात बाजीरावांचा किती दरारा आहे याचा प्रत्यय सर्वांनाच आला. चिमाजींनीही राधाबाईंच्या तीर्थयात्रेला सहर्ष परवानगी दिली. यानंतर अनेक दिवस राजपुतान्यातील राव उमराव, संस्थानिक, उदयपूरचा राणा जगतसिंग, जयपूरचा राणा सवाई जयसिंग यांचे मातोश्रींच्या सेवेची संधी द्यावी या आशयाचे खलिते येत राहिले.
राजपुतांच्या विनंतीस बाजीरावांनी मान दिला. राधाबाईंनी वाट वाकडी करून राजपुतांनाही पाहून यावा अशी योजना बांधणी केली. बाजीरावांचे उत्तरेतील सरदार राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, उदाजी पवार, पिलाजीराव जाधव यांनी मातोश्रींच्या यात्रेची जबाबदारी आमच्यावर सोपवावी अशी रायांना विनंती केली. बाजीरावांनी आपल्या सरदारांना स्पष्ट शब्दात कळवले, ज्या मोगलांनी आजवर हिंदूंची धर्मस्थळं उद्ध्वस्त केली, हिंदू यात्रेकरूंकडून कर वसूल केला, ते मोगलच आमच्या मातोश्रींच्या यात्रेचा खर्च करतील आणि त्यांना संरक्षणही तेच देतील. रायांचा इरादा त्यांच्या शब्दातून उघड झाला होता. राधाबाई यात्रेस निघण्यापूर्वी उत्तरेतील सदाशिवपंत कुंटांचे पत्र आले. आयामल दिवाणाच्या बंधूंचे बाजीरावांबद्दलचे मत त्यांनी पत्रात लिहिले होते. रायांचा पुण्यप्रताप ऐसा झाला आहे की हस्तिनापूरचे राज्य घेऊन छत्रपतीस देतील, तर आज अनुकूल आहे. अजिंक्य अविचल सेनानायक, सह्यागिरी समस्फूर्तिदायक, शिवसिंहासन रक्षणकर्ता, हिंदवी साम्राज्य विस्तारकर्ता, रणध्वंधरता त्राता, महापराक्रमी भाग्यविधाता, सकल समाज समन्वयक, चपल विजय सम रिपुनिर्दालक, विद्या न्याय गुण संजीवक, अखंड भारत वर्षे पूजित, धर्म हितरत, धीमंत,